हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आशा करते की खुश असाल, मस्त असाल, आनंदी असाल, निरोगी असाल. सो फायनली आज मी हा एक व्हिडिओ बनवते. याचं रिझन आहे की मी माझं यूट्यूबचा चॅनल स्टार्ट करते, जो मला खूप आधीपासून करायचा होता पण समहाऊ होत नव्हतं. पण तुम्ही बघू शकता की माझं इंस्टाग्रामवर ऑलरेडी पेज आहे, ज्याच्यामध्ये मी मोस्टली ट्रॅव्हल रिलेटेड, फूड रिलेटेड किंवा अजून इथे छोटे छोटे प्लेसेस जे एक्सप्लोर करते आहे त्याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओज टाकले आहेत. सो तोच कंटेंट घेऊन मी आता हा यूट्यूबचा चॅनल पण स्टार्ट करते. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फूड ब्लॉगिंगचे किंवा अजून छोट्या ज्या गोष्टी, हॅपी मुमेंट्स एन्जॉय करत असतो, सो त्याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओज बनवणार आहे. सो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे सजेशन्स, तुमचं प्रेम आणि तुमच्या जे पण काही सूचना असतील किंवा तुमचं काही जर मला त्याच्याशी म्हणजे व्हिडिओची रिलेटेड इम्प्रूव्हमेंटसाठी काही पण सजेशन मिळालं तर ते माझ्यासाठी खूप चांगलंच आहे. सो तुम्ही मला तसंच भरभरून प्रेम पण द्या आणि माझ्या व्हिडिओजवर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सो आता फायनली ॲक्च्युली या यूट्यूबच्या जर्नीसाठी मी 1 वर्षापासून ट्राय करत होते की स्टार्ट करायचं पण होत नव्हतं आणि आता फायनली मी हे करते आहे स्टार्ट. सो आता माझा पहिला ब्लॉग असेल तो मी आज तुम्ही बघू शकाल तर आज मी इकडे गावी आली आहे, माझ्या माहेरी आली आहे आणि इथली माझ्या आईने खूप सारी मस्त मस्त झाडं लावली आहेत आणि मला इथे आल्यावर इतकं प्रसन्न आणि इतकं मस्त वाटतं आहे की मला असं वाटतं की इथूनच ह्या ब्लॉगची सुरुवात करावी. आणि आज त्याच्यामध्ये आज कृषी दिन आहे. सो खूप चांगला दिवस आहे. सो मी माझ्या आईने काय काय झाडं लावली आहेत आणि काय इथे छोटीशी केली आहे बाग, पण ती मला तुम्हाला दाखवायची आहे. सो आजच माझा कंटेंट स्टार्ट होणार आहे आणि माझं नक्की पुढचे पण सगळे व्हिडिओज बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे महाराष्ट्र कृषी दिन. त्यानिमित्ताने मी तुम्हाला आमची छोटीशी बाग दाखवते की माझ्या आईने काय काय झाडं लावली आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली फुलझाडं पण आहेत, हे हळदीची रोपं आहेत, ओव्याची झाडं आहेत, बरीचशी झाडं लावली आहेत आणि मस्त एक छोटीशी बाग तयार केली आहे. आता ह्याच्यातली मी काही पत्ते काढते ओव्याच्या झाडांचे भजीसाठी. सो संध्याकाळी आमच्याकडे आज भजी असणार आहे, ओव्याची भजी. चला तर आता आपण एक तुळशीचं रोप लावूया. हे आमच्या घराच्या पाठच्या साईडला एक काळ्या तुळशीचं रोप आलं होतं. सो ते माझ्या आईने काढलं आहे आणि आता मी तेच आमच्या अंगणातल्या तुळशीमध्ये लावतो आहे. काळी तुळस खूप औषधी असते आणि खूप छान असते, पवित्र असते आणि त्याच्यासाठी आम्ही हे लावतो आहे. ह्याच्यामध्ये पहिलं तर आईने जे आधीचं जे रोप होतं ना ते काढून घेतलं. ही आईबाबांनी केलेली एक छोटीशी बाग आहे आणि हे आमचं घर आहे. सो तुम्हाला घर पण आज मी दाखवते. आता यामध्ये जी तुळशीमध्ये जी माती होती ना ती थोडी प्रॉपर करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये सेंद्रिय खतसुद्धा घातलं आहे आणि आता चला आपण ती जी फायनल आपली नवीन तुळस आहे ती याच्यामध्ये लावूया. आणि मग तिला आम्ही प्रॉपर ते बसवलं आणि आता फायनली हे तुळशीचं रोप आमच्या अंगणामध्ये लागलं आहे. सो त्याचबरोबर एक खूप सुंदर एक फूल आलं होतं इथे, तर त्याचा मी फोटो काढला. आणि त्यानंतर अजूनही अशी थोडीफार तुळशीची रोपं होती आणि अशी बरीचशी काय रोपं होती. सो आम्ही म्हटलं की घराच्या बाहेर म्हणजे आपलं जे मेन गेट असतं ना त्याच्या बाहेरसुद्धा आम्ही अशी तुळशीची रोपं लावून ठेवले, जेणेकरून रस्त्याच्या साईडला असे मस्तपैकी त्या तुळशीच्या झाडांचा एंट्रन्स असा मस्त वाटेल. सो आता आम्ही तयार करत आहोत दुर्वांचा वाफा. काय केलं ना की याच्यामध्ये एक साधारण चौकोनी आकाराचं एक छोटंसं पाट घेतलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारी माती घालून म्हणजे जी सेंद्रिय माती आपली असते चांगली ती घालून एक वाफा तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या साईडच्या आजूबाजूच्या अशा दुर्वा असतात ना त्या तोडून त्याच्यामध्ये रोपण केलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, माझ्या आईने वांग्याची ढाकं लावले, त्याला आता वांगीसुद्धा धरली आहेत. सो आता आपली फळभाजीसुद्धा तयार झालेली आहे. त्याला थोडंसं आपण खत घालतो आहे. असा होता आजचा हा कृषी दिनाचा ब्लॉग. कसा वाटला तो नक्कीच सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.